इराण इस्रायल युद्धाचे चटके आता भारतीय हॉटेल इंडस्ट्रीला देखील बसू लागलेत। युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झालाय। पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती गॅसच्या वापरासाठी नियम अटी घातलेल्या असतानाच व्यावसायिक सिलेंडरच्या वापरावरही निर्बंध आणलेले आहेत। व्यावसायिक सिलेंडरचे नवे कनेक्शन बंद करण्यात आलेत। पुढचे काही काळ नवीन व्यावसायिक सिलेंडर मिळणार नाहीत। एवढंच नाही तर व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीतही सरकारनं वाढ केलेली आहे। व्यावसायिक सिलेंडरच्या किमती 115 रुपयांनी वाढलेल्या आहेत। सरकारनं घातलेल्या निर्बंधांचा हॉटेल मालकांनी चांगलाच धसका घेतलेला दिसतोय। पुढच्या काळामध्ये व्यावसायिकांना गॅससाठी मोठा संघर्ष करावा लागेल असा अंदाज हॉटेल व्यावसायिक वर्तवतायत। पुरवठ्यावर परिणाम झाल्यास 30% हॉटेल्स बंद पडण्याचीही भीती व्यक्त केली जाते। व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा बंद करणं हा धोरणशून्य कारभार असल्याची टीका काँग्रेसनं केलेली आहे। व्यावसायिक सिलेंडर आता मुंबईत 1835 रुपये, दिल्लीत 1883 रुपये, कोलकात्यात 1990 रुपये तर चेन्नईत 2043 रुपयांमध्ये मिळणार आहे। सिलेंडरच्या संदर्भात कनेक्शन देण्याच्या बाबत आहे, तर त्या संदर्भात स्पष्ट सूचना त्यांनी दिलेल्या आहेत की आपण नवीन कनेक्शन धारकांना गॅस उपलब्ध करून देऊ नका व्यावसायिक करता। स्टोव्ह आणि रॉकेल काय मार्केटमध्ये मिळत नाहीच आहे, तुम्ही मग दुसरं कुठलं इक्विपमेंट करून ते करणार। आता इंडक्शन आहे, इंडक्शनमध्ये ते सगळ्याकडे ते इंडक्शन होईल असं नाही आहे। काय ठराविक गोष्टीला ते इंडक्शनमध्ये तुम्ही त्याचं बॉईल करू शकता। याच्या पलीकडे काय किचनचं मेन इग्नाइट सोर्स म्हणजे हा शेवटी गॅस सिलेंडर गॅस आहे आणि दुसरा नाही तर कोळसा। आणि आत्ताच्या काळात कोण कोळसानी हे करून भट्टी करून जेवण करणार ना। कुठल्याही कामगाराला त्याची सवय नाही, काही नाही। त्यामुळं जे काय जवळजवळ 80% हॉटेलमध्ये तर 30% तर हॉटेल बंदच होतील। म्हणजे जे छोटे छोटे आहेत ते तर बंदच होतील, कारण त्यांना पर्यायच नाही दुसरं। उद्या ऑइल पण कमी झालं, तेल कमी झालं की पुन्हा तो मोठा लॉस होईल, ट्रान्सपोर्टिंग वाढेल, महागाई वाढेल। आज डॉलर तर आभाळाला स्पर्श करतोय आणि तरी पण राज्यकर्त्यांना अजिबात लाज वाटत नाही की आपलं धोरण चुकते, त्यावर दुरुस्त करावं। हे जर चिंता वाटत नसेल तर हिंदुस्थानची अधोगतीकडे वाट चालली आहे। गुलामगिरीकडे आहेच, पण अधोगतीकडे वाट चालली आहे, हे आता सिद्ध झालं।